तटस्थ लक्षणाची गरज का पडते हो, किंवा सगुण ज्याला म्हणतात ते सगुणाची गरज का पडते? तुम्ही जर डोक्यावरचा एक केस काढला, त्या केसाचे एक लक्ष भाग केले आणि त्यातला 1,00,000 भाग जर तुमच्या हातात दिला, तळा हातावर ठेवला आणि सांगितलं तुम्हाला तुम्ही मुंबईला हा घेऊन जा इथून, काय होईल हो? तो नेणं शक्य होईल का? काय उपाय करायचा? काळा जर केस असेल तर पांढऱ्या पाकिटात ठेवावा, पांढरा असेल तर काळ्या पाकिटात ठेवा. आता पाकिटामध्ये जर तो केस घातला छोटासा, तर पाकिट आपल्याला खिशात बरोबर सांभाळून ठेवता येईल. आणि पाकिट सांभाळून ठेवता आलं की केस त्या पाकिटातला मुंबईपर्यंत न्यायला अजिबात अडचण पडणार नाही. ते पाकिट उघडलं की हजार आहे. आता ही पाकिट आहे, ही एक सोय आहे केस नेण्यासाठी. अशा दृष्टीने जर सगुणाकडे आपण पाहिलं नेमकं, तर मूर्तीपूजेचं काय हेतू आहे, सगुणाचा हेतू काय आहे हे आपल्याला कळायला वेळ लागणार नाही. का ते अतिशय सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म असतं ते पकडून ठेवता येत नाही, आणि जर पकडून ठेवता येत नसेल तर ते स्थूलामध्ये ठेवलं पाहिजे. हे जे सूक्ष्म तत्व आहे, जर त्या स्थूल मूर्तीमध्ये आहे असं आपण जर कल्पना केली, त्यामध्ये आहे असे जर श्रद्धा ठेवली, त्यामध्ये आहे असाच आपला निश्चय असेल, जसा वारकऱ्यांचा असतो, ते म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी, ते जे परब्रह्म आहे हे विटेवरती विठ्ठलाच्या रूपाने उभा आहे, असा 100% निश्चय त्यांचा असतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, असा जर 100% निश्चय असेल तर विठ्ठलाकडे बघणं काय आणि ब्रह्माकडे बघणं काय, दोन्ही एक आहे. हा सगुण उपासनेचा एक फार मोठा लाभ आहे, मूर्तीपूजेचा एक फार मोठा लाभ आहे. आणि मूर्तीपूजेचा हा लाभ लक्षात घेऊन जर मूर्तीकडे आपण पाहिलं तर तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण हे जे तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर मांडलंय, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण आहेत, समदृष्टी आहेत, हा जो त्यांचा विचार आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावून घेता येईल. आणि हे तटस्थ लक्षणाची आवश्यकता काय आहे आपण पाहिलं, आणि तटस्थ लक्षणाकडून स्वरूप लक्षणाकडे जायचंय हेही भान राहतं. समर्थांची प्रसिद्ध होई आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगी, की सगुणाच्या आधाराने निर्गुणाच्याकडे जावं. कसं जावं तर संतांच्या संगतीत सार आणि असाऱ्याचा विचार करून जावं. जे चरण आहेत दोन्ही हे समत्वाने उभे आहेत, सगुण रूपाने समत्वाने, निर्गुण रूपाने समत्वाने. सगुण रूपाने जितके ते प्रभावी आहेत तितकेच निर्गुण रूपाने प्रभावी आहेत, दोन्ही तेच आहेत हे लक्षात घ्यायच्यासाठी समचरण आहे. आणि समदृष्टी सगुण दृष्टीही तीच आहे आणि सगुण दृष्टी आहे तीच निर्गुण दृष्टी आहे. फरक कशात आला आता की दृष्टीमध्ये ज्ञान आहे, जी विठ्ठलाची दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये ज्ञान आहे, आणि चरण जे आहेत त्या चरणामध्ये ज्ञान नाही. आता थोडासा बारीक विचार आहे की चरण हे कर्मेंद्रिय आहे, कर्मेंद्रियांना ज्ञान नसतं, पण डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांच्या मध्ये जे अंतःकरण वृत्ती आपली बाहेर पडते त्याच्यामध्ये ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. याचाच अर्थ असा आहे की चरण जे आहेत हे तटस्थ लक्षण आहे आणि दृष्टी जी आहे ही स्वरूप लक्षण आहे. आणि तटस्थ लक्षणाकडून स्वरूप लक्षणाकडे आपल्याला जायचंय हा विचार मनामध्ये बिंबण्यासाठी आणि जुळण्यासाठी तुकाराम महाराजांनी 2 शब्द आपल्या समोर ठेवले, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आता उपासनेचा विषय आला, तेथे माझी हरी वृत्ती राहो ही जी मागणी केलेली तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे, त्यामध्ये माझी जी अंतःकरण वृत्ती आहे ती अंतःकरण वृत्ती सतत तुझ्या चरणापाशी स्थिर राहू दे अशी मागणी केली. आता पुन्हा प्रश्न आला, परमार्थ वृत्तीचा आहे का शरीराचा आहे? आणि वृत्ती शब्दाचा अर्थ समजून घ्यायची आवश्यकता. वृत्ती म्हणजे नेमकं काय? परमार्थाच्या दृष्टीने वृत्ती शब्दाचा अर्थ काय? व्यवहाराच्या दृष्टीने वृत्ती शब्दाचा आपल्याला चांगला अर्थ करतो, तो वृत्तीने चांगला आहे किंवा तो वृत्तीने वाईट आहे, अशा पद्धतीने आपण व्यावहारिक दृष्टीने वृत्ती शब्द वापरतो. व्यवहारात पुरता तो बरोबर आहे, कारण व्यवहारात त्याने काम बघतं. परमार्थाच्या नेमकेपणा नेटकेपणाची आवश्यकता. जेव्हा अंतःकरणावरती एखादा तरंग उमटतो आणि तो तरंग मला ज्ञान करून देतो तेव्हा त्याला वृत्ती असं म्हणतात. व्याख्या सांगतो शास्त्रीय, अंतःकरणावरती ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरणामध्ये जेव्हा बदल होतो, आता परिणाम शब्दाचा अर्थ बदल असा आहे, माझं जे अंतःकरण आहे ते मूळचं स्वस्थ आहे, त्या स्वस्थ असलेल्या अंतःकरणावरती एखादी जो उर्मी उठते, एखाद्या जो विचार तरंग उठतो, त्या उठणाऱ्या त्या विचार तरंगाला किंवा उर्मीला वृत्ती असं नाव आहे. एक कल्पना करा, अतिशय शांत असं पाणी आहे की ज्यावर एक सुद्धा तरंग उठत नाहीये. त्या शांत पाण्यावर जेव्हा एखादा तरंग उठतो त्याला म्हणतात पाण्यावर उठलेली पाण्याची वृत्ती. तुम्हाला मला अनुभव रोज येतो. आपण जेव्हा गाढ झोपेतून सकाळी उठतो, जाग येण्याचा जो पहिला क्षण असतो त्या पहिल्या क्षणी मला काहीतरी दिसतं, आणि ज्या क्षणी मला काहीतरी दिसतं त्या क्षणी माझी वृत्ती जागी होते, आणि माझी वृत्ती जागी झाल्यानंतर ती वृत्ती जे मी जागा झाल्यावर पाहतो त्याचं मला ज्ञान करून देते. त्याचा हेतू काय आहे की बाह्य पदार्थाचं मला ज्ञान कसं होतं,
त्या ज्ञानासाठी वृत्ती शब्दाची व्याख्या सांगावी लागते. तो विषय म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या स्वस्थ अंतःकरणावर जो तरंग उठेल तो तरंग तुझ्या संबंधी असू दे. जो तरंग उठेल तो तरंग तुझ्या संबंधी असू दे. त्या तरंगाची दिशा तुझ्या बाजूने असू दे. तेथे माझी हरिवृत्ती राहो. अशी जी समचरण दृष्टी आहे, तुझी जी समचरण आहे आणि समदृष्टी आहे, त्या ठिकाणी माझी चित्तवृत्ती अखंड राहू दे, अशा तऱ्हेची मागणी आहे.